सोलापूर शहरातील सलगर वस्ती येथील 54 मीटर रस्त्यालगत खासगी जमिनीवरील 118 झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याप्रकरणी जागा मालकासह 4 जणांची नावे गुन्ह्यात वाढवण्यात आल्याची माहिती सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील फौजदार सूरज कुतवळ यांनी दिली आहे। जागा मालक राजेंद्र हजारे, आशा हजारे, शिवानंद पाटील आणि अंकित पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वृक्षतोड प्रकरण 26 मे रोजी उघडकीस आले। उद्यान विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार वृक्षतोडीचे काम करणारा मुकादम आणि वाहतूक करणारा वाहन चालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। या जागा मालकावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केली होती। त्यानुसार सलगर वस्ती पोलिसात 4 नावे गुन्ह्यात वाढवण्यात आली आहे। दरम्यान झाडांची कत्तल झाल्याप्रकरणी राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटील यांना सलगर वस्ती पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिले। महापालिकेचे उद्यान अधीक्षक कोमल काशीद यांनी फिर्याद दिली। तोडलेल्या झाडांची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। आरोपी एजंट मुजावर याने तोडलेल्या झाडांची लाकडे MIDC मधील कंपन्यांना विकली। त्या कंपन्या कोणत्या याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान या 2 खेपांमध्ये किती टन झाडांची वाहतूक झाली याचा तपास पोलीस हे करीत आहेत।